नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फिनोफ्रिक ईश्वर फायनान्स मराठीमध्ये. आणि मित्रांनो, ठरल्याप्रमाणे आपण आज सुरुवात करणार आहोत रिचेस्ट मॅन इन बॅबलॉन या पुस्तकातील ज्या स्टोरीज आहेत त्या मी तुम्हाला या गोष्टीमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, एक बॅबलॉन नावाचं शहर असतं जे की फार समृद्ध असतं. खूप सारं तिथे सधन असतं, खूप एकदम मोठ्या मोठ्या इमारती, आणि त्या काळामध्ये हे एकदम सर्वात समृद्ध शहर असतं बॅबिलॉन. आणि त्या बॅबिलॉन सिटीमध्ये एक आर्केड नावाचा एक व्यक्ती असतो जो की खूप सधन असतो, खूप श्रीमंत असतो. एक द रिचेस्ट मॅन इन अ बॅबलॉन असं त्याला म्हणत असतात. तो असतो आर्केड. आता आर्केड हा खूप श्रीमंत व्यक्ती असतो. तो एकदम एकदम राजेशाही थाटामध्ये जगत असतो. आणि त्याचे मित्र मात्र खूप मेहनत करत असतात. खूप मेहनत करूनही त्यांच्याकडे तितके पैसे नसतात. तर ते एक दिवस विचार करतात की आपण आणि आर्केड एकाच ठिकाणी शिकलो, आपण सर्व एकसाथच केलं. तो काही आपल्यापेक्षा वेगळा जास्त हुशारही नव्हता, आपल्यापेक्षा जास्त हेही नव्हता, सेमच होतो आपण सर्व. तरी आर्केड इतका श्रीमंत झाला कसा, असं सगळं त्या मित्रांना एक प्रश्न पडतो. आणि सर्वजण ठरवतात की आपण एक काम करूया, आपण डायरेक्ट आर्केडच्या घरीच जाऊया आणि त्याला विचारूया की तू इतका श्रीमंत झाला तरी कसा. संपूर्ण रिचेस्ट मॅन इन बॅबलॉन असं तुला का म्हणतात, का तू श्रीमंत आहे ह्या बॅबलॉन सिटीमध्ये, असं त्याला जाऊन आपण विचारूया. तर ठरल्याप्रमाणे तिन्ही मित्र त्याच्या घरी जायला निघतात. आणि ते घरी पोहोचतात तर आर्केड त्यांचा मित्रच असतो लहानपणीचा. तो त्यांना एकदम छान पद्धतीने घरात घेतो, सगळं पाहुणचार वगैरे करतो. आणि मग जेव्हा ते लोक बसलेले असतात तेव्हा सहज त्यांचा विषय निघतो आणि ते आर्केडला विचारतात की आर्केड, तू इतका श्रीमंत कसा झाला, आपण सर्व एकाच शाळेत होतो, आपण सर्व एकच सर्व करायचो, मग तू इतका श्रीमंत कसा झाला. तर आर्केड हसतो आणि बोलतो, ठीक आहे मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो. तर आर्केड त्याची स्टोरी सांगायला सुरुवात करतो. स्टोरी म्हणजे त्याच्यासोबत घडलेलं आहे, ॲक्च्युअल प्रॅक्टिकल, तो ते सांगायला त्यांना स्टार्ट करतो. आर्केड बोलतो, मित्रांनो, मी देखील पैसे अर्न करायचो, आपले काम करायचो, पैसे कमवायचो, सर्व करायचो, पण सर्व पैसे माझे देखील खर्च व्हायचे, सर्वच तसंच सुरू होतं. बट एके दिवशी काय झालं, आर्केड हा एका त्या काळामध्ये बॅबिलॉन सिटीमध्ये त्यावेळी कागद नव्हता. तर त्यावेळी सर्व जेही लिखाण टिपाण असायचं हे दगडावरती कोरून व्हायचं आणि तो त्यामध्ये काम करायचा आर्केड. आणि आर्केड ते काम करत असतो. एक दिवस एक मालक येतो, त्याला त्याचं लिखाण टिपाण पूर्ण कंप्लीट करायचं असतं. तर आर्केड त्या कामाला बसतो खरा, पण त्याच्याकडून ते काम पूर्ण होत नाही. तर तो मालक एकदम रागावतो. पण तो मालक खूप श्रीमंत असतो. मग आर्केड नाराज होत नाही, ठीक आहे, ऐकून घेतो. आणि एक हिम्मत करून त्या मालकाला एक प्रश्न विचारतो की मालक, तुम्हाला राग तर नाही येणार ना, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा. मग तो मालकसुद्धा ॲक्युरेट, अरे ह्याला काय प्रश्न विचारायचा. मग तो मालक बोलतो, विचार, काय प्रश्न विचारायचा आहे. मग आर्केड त्याला विचारतो, मालक, तुम्ही इतके श्रीमंत कसे झालात. तर मालक तो हसतो आणि त्याला बोलतो, ठीक आहे आर्केड, मी तुम्हाला सांगेल मी कसा श्रीमंत झालो त्याबद्दल. त्याच्या अगोदर तू माझं हे काम आहे ना, आज काहीही करून पूर्ण कर. जर तू काम पूर्ण केलं तर मी तुला त्याचं जेही रहस्य आहे ते तुला सांगेल. ठीक आहे, आर्केडला पण पटतं. आर्केड मेहनत करतो, सर्व पूर्ण त्या दिवशी त्या कामामध्ये तो झोकून जातो आणि ते काम पूर्ण करतो. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मालक येतात आणि मालक त्याला बोलतात की झालं का आर्केड काम. आर्केड बोलतो, हो मालक, झालं माझं काम. आता ठरल्याप्रमाणे मालक, तुम्ही जसं मला बोलले होते की हे काम जर पूर्ण केलं तर तुम्ही मला श्रीमंत व्हायचं काय रहस्य आहे ते तुम्ही सांगणार. तर मालक हसतात आणि त्याला बोलतात, तू एक काम कर, तू जितकीही अर्निंग करतोय त्याच्यामध्ये काय काय करतोस. तर तो बोलतो, मी खायचे प्यायचे हे माझं जातं, मी इकडे गेलो हे खर्च होतो, इकडे जातो हा खर्च होतो, आणि मग जितकंही कमवतो ते मी खर्च करतो. इकडे हे खर्च होतो, खायचा हा खर्च होतो, इकडे जायचा हा खर्च होतो. तो सर्व सांगतो. मालक ऐकतो आणि मालक त्याला बोलतो की ठीक आहे, सगळ्यांना तू सर्वांना पैसे दिले, तू चप्पलवाल्याला पैसे दिले, तू
जे जेवण त्याला पैसे दिले, तू इकडे गेला त्याला पैसे दिले, पण तुला कुठे पैसे दिलेत? त्यालाही प्रश्न पडतो, अरे खरंच मी तर मला काही पैसेच दिले नाही आहेत. मग तो मालक त्याला सांगतो की तू पहिलं तर स्वतःला पैसे द्यायला स्टार्ट कर, म्हणजे पूर्ण मिळकतीचे मिनिमम 10% तरी तू सेव्ह करायला स्टार्ट कर. आणि आर्केड त्याचं ऐकतो आणि ते एक्झिक्यूट करून पूर्ण वर्षभर जेही त्याची अर्निंग असते त्या प्रत्येक महिन्याला तो 10% सेव्ह करत जातो. ठरल्याप्रमाणे पूर्ण वर्ष जातं. वर्ष झाल्यानंतर त्याच्याकडे एक छान प्रमाणात अमाऊंट असते, जे की त्याने सर्व खर्च सोडवून एक सेव्ह केलेले असतात. सेव्ह केलेली ही जी अमाऊंट असते ती तो काय करतो, तो एक मडकी बनवणारा एक कुंभार असतो, जो की मडकी बनवत असतो. तिथे काही मातीची कामं तो करत असतो. आणि तो काय करणार असतो, तो दुसऱ्या देशामध्ये जाणार असतो एकदा एका मोठ्या सफरला, तिथून हिऱ्याचा व्यापार करायला. जो कुंभार असतो, जो मातीची मडकी घडवणारा असतो, तो काय करणार आहे, दुसऱ्या एका सफरला जाणार आहे तिथून हिरे आणण्यासाठी, हिऱ्याचा व्यापार करण्यासाठी. तर मग आर्केड काय करतो, आता माझे पैसे तर इतके साचलेले आहेच आहेत, तर का नाही आपण हे पैसे ग्रोथला लावावेत. तो काय करतो, तो पैसे भागीदारीच्या स्वरूपाने त्या मडकी बनवणाऱ्याला देतो. आणि दिल्यानंतर तो मडकी बनवणारा व्यापाराला निघून जातो. व्यापाराला गेल्यानंतर तो जातो व्यापाराला. ठरल्याप्रमाणे मालक दुसऱ्या वर्षी परत येतात की काय रे आर्केड, तू पैसे तर साचवलेस ना? तर हा, तो आर्केड बोलतो, हो मी पैसे साचवले, मी 10% सेव्हसुद्धा केले आणि मी सर्व एक कॉर्पस करून एका ठिकाणी ते इन्व्हेस्ट पण केले. तर मालक हसतात, बोलतात कुठे इन्व्हेस्ट केले? तो बोलतो की मी एक आहे मडकी बनवणारा एक व्यापारी आहे, तो हिऱ्याचा व्यापार करण्यासाठी बाहेर देशात गेलाय, तर त्याला मी ते पैसे दिले त्या भागीदारी स्वरूपामध्ये. तर मालक हसायला लागतात. तर त्याला समजत ना, अरे असं का हसतात माझ्यावरती, मी तर काही चुकीचं नाही केलं, मी पैसे साचवले आणि दिलेत, बरोबर निवेश केलाय त्याचा. ते बोलतात की तुझे सर्व पैसे डुबून गेले. ते बोलतात डुबून जातात कारण की तो एक मडकी बनवणारा, एक मातीचा गोष्टी बनवणारा माणूस आहे, ज्याला की एक हिऱ्याबद्दल किंवा जेही अमूल्य गोष्टी आहेत त्याच्याबद्दल त्याला नॉलेज नाही आहे पहिलं काहीच, आणि पहिलं काहीच काम केलेलं नाही आहे त्याबद्दल. आणि अशा गोष्टीमध्ये तू डायरेक्ट पैसे त्याला दिलेत. तर त्यामुळे तो मालक त्याला बोलतो की तुझे पैसे आता तू विसरून जा, ते नाही येणार आहेत. आणि ठरल्याप्रमाणे तसंच होतं. तो तिकडे जातो दुसऱ्या देशामध्ये आणि त्याला खोटं फसवतात व्यापारी लोक, आणि काचेचे जे गोळे असतात ते विकून येतात. त्याला हिरा वाटतो तो, आणि आल्यानंतर सर्व पैसे बुडून गेले. मग तो हताश होतो, अरे माझे सर्व पैसे आता गेले, सर्व डुबले. मग काय होतं, त्याला समजले, त्याला हे एक तर प्रिन्सिपल कळालेला असतो की आपण कॉर्पस तर साचवू शकतो, कसा साचवू शकतो, आणि साचवल्यानंतर तो निवेश कुठे करायचा याच्याबद्दल त्याला आयडिया आली. मग तो काय करतो, ठरल्याप्रमाणे पूर्ण वर्षभर जसं होतं तसंच 10% सेव्हिंग करायला स्टार्ट करतो. आणि तशी सुरू केलेली एक सवयच झालेली असते त्याला, कारण की आधी तर सवय लागलेलीच असते. मग तशी सवय तो सुरू ठेवतो आणि ठरल्याप्रमाणे परत कॉर्पस क्रिएट होतो. आणि तो इन्व्हेस्ट करतो कुठे माहिती आहे मित्रांनो, जो खरंच एक व्यापारी असतो, जो सोन्या चांदीचे डाग घडवत असतो, एक सोन्याचा व्यापार करत असतो खूप पूर्वीपासून, तो त्याच्याकडे पैसे देतो. त्याच्याबरोबर भागीदारीमध्ये तो माणूस व्यापाराला जातो आणि आल्यानंतर ठरल्याप्रमाणे त्याचे भरपूर पैसे बनतात. त्यांनी जितका निवेश केलेला असतो त्याचेही भरपूर ग्रोथ होते आणि खूप सारा नफा घेऊन तो एकदम खुश होतो की हा, आता तर मी श्रीमंत झालो, आता माझ्याकडे भरपूर पैसे आले. त्यानंतर तो एकदम छान लाईफस्टाईल जगायला लागतो, स्टार्ट करतो एकदम खाणं पिणं स्ट्रॉंग पद्धतीने, एकदम छान, एकदम म्हणजे एकदमच सुंदर पद्धतीने नवीन पॉश राहणं, एकदम छान बॅबलॉनमधले छान छान कपडे घालणं, सर्व त्यांनी स्टार्ट केलं. परत चौथ्या वर्षी मालक येतात, बोलतात अरे आर्केड आता कसं आहेस, आता समजलं तुला कसं काय स्टार्ट केलंस ना तू सर्व. तर बोलतो हा मालक, तुम्ही बोलल्याप्रमाणे मी ती सवय तर लावलेली 10% सेव्ह करायची, ती सेव्हिंगही केली, ती निवेशही केली तुम्ही बोलल्याप्रमाणे चांगल्या पद्धतीने एक विचार करून, आणि त्याच्यामधून मला भरपूर सारा नफा झाला. नफा झाल्यानंतर मी त्या पैशांमधून आता खूप सारं चांगलं आयुष्य जगतोय. तर मालक परत हसायला लागतात, बोलतात अरे आर्केडलाही प्रश्न पडतो की का मालक हसतात माझ्या, आता तर मी सर्व बरोबर केलं आहे. मग मालक त्याला सांगतात अरे तू सर्व केलंस,
पण तुझे पैशाला जे पैसे बनणार आहेत, म्हणजे जे पैशाची जी मुलं आहेत ते अजून मुलं हे करणार आहेत, त्यांनाच तू मारून टाकतोस का? असं का बोलते आर्केड? आर्केड असा विचारतो, बोलतो तू हे सर्व केलंस ज्याच्यामध्ये तुला नफाही फार छान पद्धतीने झाला, मग तेच पैसे तू अजून चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्ट करून, निवेश करून त्याच्यामधून अजून अर्निंग सोर्सेस तू बनवू शकतोस. आणि तेव्हा त्याला ती डोक्यामध्ये एक ट्यूब पेटते, एक आयडिया येते जी की एक कोर प्रिन्सिपल राहते, आणि तो ही कोर प्रिन्सिपल एक्झिक्यूट करत राहतो. आणि त्याला एक प्रिन्सिपल तर कळालेला असतो की आपली सेविंग तर कशी करायची, ती सेविंग वाढवायची कशी आहे, ते निवेश कुठे करायचा आहे आणि कसा करायचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे बाबा त्याच्यापासून येणारा रिटर्न्सही कसा वापरायचा आहे. आणि नंतर मग त्याच्यापासून येणाऱ्या ज्या अर्निंग सोर्स आहेत त्याच्यामधून भले तू छान कपडे घे, छान एकदम पॉश राहणीमान, जे की तो करत होता त्या टायमिंगला, एकदम रिचेस्ट मॅन इन अ बॅबलॉन म्हणून जो त्याला किताब होता. हे स्टोरी तो त्याच्या मित्रांना हा प्रसंग तो सांगतो. आणि हे सांगितल्यानंतर त्याचे मित्र बोलतात असं आहे, ओके. मग त्यांनासुद्धा एक कोर प्रिन्सिपल समजून जातो आणि ते देखील त्यांच्या आयुष्यामध्ये तो एक्झिक्यूट करायला लागतात. म्हणजे तेही त्यांच्या आचरणामध्ये या सर्व गोष्टी आणतात आणि सर्व लोक समृद्ध व्हायला लागतात. तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, मॉरल ऑफ द स्टोरी, की सेविंग करणं मस्ट आहे. सेविंग ही काळाची गरज आहे आणि सेविंग कुठे केली पाहिजे आणि कशी केली पाहिजे ते तर अजूनही जास्त गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो, ही जी रिचेस्ट मॅन इन बॅबलॉन ही एक स्टोरी आहे, ही मी छोटीशी तुम्हाला सांगितली. याचे अजून भरपूर सारे पार्ट्स मी मित्रांनो घेऊन येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सिरीजला सपोर्ट करा मित्रांनो. आणि ज्यांनाही सेविंगबद्दल किंवा इन्व्हेस्टमेंटबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल त्यांनी माझ्या पर्सनल कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्कसुद्धा करू शकता. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.